2 धावांची पेनल्टी ते लागली ती शिवशक्ती खारघर संघाला, कारण त्यांचा 12वा खेळाडू आलेला नाहीये. चेंडू पाडलाय. आयोजकांच्या वतीने आपल्याला 2 धावांची पेनल्टी लागली याची नोंद घ्यायची आहे. आणि आपला 12वा खेळाडू पूर्ण ड्रेसकोस मध्ये देखील नाहीये. सुरू असलेला सामना, आजच्या रोजीचा दुसरा सामना आरसीसी पेठ आणि शिवशक्ती खारघर या 2 संघादरम्यान. गोलंदाज अरबाज शेखचा पहिला चेंडूवरती 1 धाव मिळते. दुसरा चेंडू मात्र फलंदाज विश्वास पाटील खेळून काढतोय, मात्र 1 धाव मिळते ती विश्वासला, 1 धाव मिळते ती शिवशक्ती खारघर संघाला. 2 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय तो मात्र हा शिवशक्ती खारघर संघ. हॅलो, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आरसीसी पेठ संघाचा सलामीचा गोलंदाज अरबाज शेख ज्यानं पहिले 2 चेंडू फेकले आणि 2 चेंडूमध्ये केवळ 2 धावा जमा केल्यात. ओंकार आणि फलंदाज मात्र बाद झालाय तो ओंकार पाटील. पहिला हादरा बसतो तो मात्र शिवशक्ती खारघर संघाला ओंकारच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्याच षटकामध्ये गडीपात झालाय तो या शिवशक्ती खारघर संघाचा. नौका फलंदाज मैदानावरती गेला तो मात्र अविनाश कडू. मागच्या सामन्यामध्ये मामा आपण पाहिलं 2 कोळी बांधवांनी अतिशय चांगला खेळ केला आणि सामना आपल्या खिशामध्ये घातला तो मात्र अजय कोळी आणि चेतन कोळीनं. त्या 2 भावंडांची जोडी अतिशय चांगला खेळ केला आणि पहिलाच सामना आपल्या खिशामध्ये घातला तो मात्र त्या नावडे संघानं. परंतु बोलूया सुरू असलेल्या सामन्याकडे. अरबाज शेख अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, पहिले षटक हाताळतोय आणि पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. परंतु हा चेंडू नौका फलंदाज अविनाश कडूसाठी हलक्या हातानं सिलिमिड आपला चेंडू झालाय. तोपर्यंत 1 धाव जमा केली आहे. आपलं खातं, स्वतःचं खातं ओपन केलंय ते मात्र अविनाश कडूनं. 3 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या 4 षटकामध्ये पाहायला मिळतात त्या शिवशक्ती खारघर संघाच्या. अतिशय जबरदस्त आजचे सामने जर आपण पाहिले तर पहिला सामना नावडा आणि तलोजा या 2 संघादरम्यान खेळला गेला. त्याच्यानंतर पेठ आणि खारघर असा सामना सुरू. परंतु विश्वास पाटीलनं चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव परत मिळते ती खारघर संघाला. 1 धावेच्या मदतीनं 4 धावसंख्येत जाऊन पोहोचला तो खारघर संघ. आपण नेहमीच पाहतो मामा की पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी आपल्याला पाहायला मिळते, परंतु अरबाज शेख एवढा चांगला गोलंदाज आहे की कोणत्याही प्रकारची हाणामारी करून देत नाही. परंतु आता मात्र चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चाललाय. 1 डाऊन चेंडू केलाय तो मात्र सरळ सीमारेषे बाहेर. पहिला चौकार. दरम्यान मंचावरती उपस्थित असलेले मान्यवर दिनेश केणी साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी भुवनाथ पाटील यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दिनेश केणी पेठाली यांचं आपण स्वागत करायचं आहे. भोलानाथ शेठ पाटील यांना विनंती असणार आहे की आपण दिनेश केणी पेठाली यांचं आपल्या शुभ हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच मी रविदास नेरुळकर साहेबांना विनंती करतो त्यांनी रवी म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. रविदास नेरुळकर यांना विनंती असणार आहे की त्यांनी रवी म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. तसेच मी रतन पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कैलास म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. सर्व मान्यवरांचं मी पुनश्च श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंढर यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अरबाज शेख ज्यांना अतिशय चांगली गोलंदाजी केली, शेवटच्या चेंडूवरती जर चौकार आला आणि धावसंख्या मात्र 8 वरती नेऊन पोहोचवली ती फलंदाज अविनाश कडून. नौका गोलंदाज जिशान शेख एक अतिशय
गुणवान गोलंदाज ज्याची ओळख आहे तो जिशान शेख, परंतु समोर आहे तो मात्र संघाचा संघनायक विश्वास पाटील. 2 या धावसंख्येत खेळतोय शिवशक्ती खारघर संघ. शिवशक्ती खारघर संघाच्या 8 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु हा चेंडू अतिशय चांगला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला होता मी म्हणेन फलंदाज विश्वास पाटीलने, परंतु पूर्णपणे प्रयत्न फसला. T1चं हे दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 धावा जमा केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा विचार तो मात्र विश्वास पाटील आणि अविनाश कडू यांचा असणार आहे. ईशान शेखचा दुसरा चेंडू फलंदाज विश्वास पाटीलसाठी. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 52 धावा केल्या होत्या, 53 धावांचं लक्ष ठेवलं होतं नावडे संघासमोर, परंतु नावडे संघानं अतिशय चांगली फलंदाजी दाखवली आणि सहज तो सामना आपल्या खिशात घातला. परंतु विचार केला ह्या शिवशक्ती खारघर संघाचा तर योगेश एकेरी दुहेरी धावांचे लक्ष केंद्रित केलं जातं. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावली. 9 धावा धावबळगावती लागल्यात त्या ह्या खारघर संघाच्या. ईशान शेख ज्या प्रकारे गोलंदाजी अरबाज शेखने पहिलं गोलंदाजी केली होती, 8 धावा खर्च केल्या, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून ईशान शेख गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र एसटी उद्ध्वस्त केली आहे फलंदाज अविनाश कडूची. शिवशक्ती खारघर संघाला बसलेला हा दुसरा मोठा हादरा. विजय फलंदाज अविनाश कडू बाद झाला, परंतु जो फलंदाज शिवशक्ती खारघर संघाचा अतिशय तुफानी फॉर्म मध्ये असला हा फलंदाज सूरज पाटील आता मात्र मैदानावरती आपल्याला येताना दिसतोय. उंचपुरा असा हा खेळाडू सूरज पाटील ज्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड्स आहेत, तो सूरज आता मात्र मैदानावरती दिसतोय. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये किमान मामा 50-55 धावा जमा कराव्या लागतील तर ह्या खारघर संघाला. तर हा सामना मी म्हणेल प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट मध्ये आपण कोणतंही भाकीत करणं हे योग्य ठरणार नाही आहे. ईशान शेख ज्यानं चांगली गोलंदाजी केली, आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळाले आणि 1 धाव खर्च केली ती आपल्या ह्या षटकामध्ये. पुढचा चेंडू ईशान शेखचा समोर तर मात्र नौका फलंदाज सूरज पाटील, एक विस्फोटक फलंदाज खारघर संघाचा. खारघर आणि पेठ या 2 संघादरम्यान सुरू असलेला हा सामना. हा चेंडू अतिशय जबरदस्त ड्राईव्ह केले, चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू पकडला जातो, तोपर्यंत 1 धाव मिळते ती मात्र सूरजला, 1 धाव मिळते ती मात्र शिवशक्ती खारघर संघाला. एका धावेच्या मदतीनं दुहेरी अंकामध्ये जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 10 वरती. विश्वास पाटील आणि सूरज पाटील अशी ही तडाखेबंद जोडी मैदानामध्ये आहे, परंतु धावा येत नाहीयेत. तर ह्या 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज ईशान शेख चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती आदळला आहे. 1 धाव मात्र मिळते लेगबॅकच्या रूपामध्ये ती ह्या खारघर संघाला 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 11 वरती. 11 धावा संत अशी सुरुवात म्हणावी लागेल ह्या खारघर संघाची, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं मामा पहिल्या चेंडूवरती उस्मान पटेलने चांगली कामगिरी केली, षटकार मारला होता, परंतु लगेचच दुसऱ्या चेंडूवरती उस्मान बाद झाला होता. परंतु हा चेंडू अतिशय चांगला चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते मात्र सिनेमिटॉक क्षेत्रामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 11 धावा धावबळगावती लागल्यात त्या शिवशक्ती खारघर संघाच्या. अरबाज शेख ज्यानं पहिलं शतक हाताळलं, फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र ईशान शेखनं अतिशय चांगली कामगिरी केली. ईशान शेखनं आपल्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 गडी मात्र बाद केला. अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय तिखट मारा तो मात्र ईशान शेखकडून आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये धावा झाल्यात तर मात्र 2 बाद 11. परंतु मी म्हणेन विश्वास पाटील आणि सूरज पाटील असे हे 2 धडाकेबाज फलंदाज मैदानावरती असताना देखील धावा येत नाही. त्याचं कारण अरबाज शेख आणि ईशान शेखने केलेली भेदक गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. परंतु तिसरे षटक आता मात्र कोणाच्या हातामध्ये सोपवलंय हे पाहणं फार गरजेचं आहे. अरबाज शेखच्या हातामध्ये चेंडू दिलाय
वैयक्तिक दुसरं आणि संघिक तिसरं षटक घेऊन आला तोच अरबाज शेख, ज्यानं पहिल्याच षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यावरती मात्र विश्वास दाखवलाय. समोर स्ट्रायकर फलंदाज स्वतः संघनायक विश्वास पाटील. आता मात्र काहीतरी करावं लागेल, कारण शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आहेत योगेश. आणि आतापर्यंत विचार केला तर फक्त 11 धावा दाबावमध्ये लागल्यात. त्या 2 षटकांमध्ये 5.50च्या सरासरी ह्या धावा जमा केल्यात. परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये चांगली कामगिरी करावं लागेल ती ह्या शिवशक्ती खारघर संघाला. याला सांग सुनील लडकुशेठ पाटील किरवली तसेच एकनाथ शेठ म्हात्रे खुटारी या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की त्यांनी मंचावरती येऊन असनस्त व्हायचं. परंतु हा चेंडू पॅचिक काढा घेऊन चेंडू मात्र कली क्षेत्रामध्ये चाललाय. एकदा मिळते ती मात्र विश्वास पाटीलला, एकदा मिळते ती या शिवशक्ती खारघर संघाला. इक्का दुक्का से काम चलनेवाला नाही असं म्हटलं जातं आणि एकेरी दुहेरी धावांचे लक्ष केंद्रित केलं जातंय. 12 धावा धावफलकातील लागल्यात त्या ह्या शिवशक्ती खारघर संघाच्या. सूरज पाटील आणि विश्वास पाटील असे गुणवान खेळाडू योगेश आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी होती ती आरसीसी पेठ संघाकडून अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय तिखट मारा पाहायला मिळतोय. हा चेंडू आता मात्र सूरजने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि तेवढंच चांगली फेकी पाहायला मिळते. परंतु पुन्हा एकदा एक धाव मिळते ती ह्या शिवशक्ती खारघर संघाला. तसेच आमच्या गावचे मान्यवर अनंत शेठ भोईर आणि त्यांच्या समवेत शंकर शेठ भोईर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मी माझ्या वतीने आणि श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंढर यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. अरबाज शेख चा पुढचा चेंडू. आता मात्र विश्वास पाटील काय करतोय, वारंवार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि वारंवार चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो मात्र अरबाज शेख. आतापर्यंत अरबाज शेखने 3 चेंडू फेकले आणि धावा खर्च केले तर फक्त 2. अतिशय जबरदस्त गोलंदाजी या शेख बंधूंकडून आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र आरसीसी पेठ या संघात विश्वास पाटील ज्यानं 7 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 4 धावा जमा केल्यात आपल्या संघासाठी. कुठे गेला तो विश्वास पाटील ज्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत. परंतु हा चेंडू लॉक केला, चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरून बऱ्याच उशिरा का होईना पण धन्यवाद विजय मास्टर. अरबाज शेखच्या आता मात्र 4थ्या चेंडूवरती प्रहार केलाय. मी म्हणेन कितपर्यंत शांत एखादा चांगला फलंदाज जास्त काल मामा शांत बसू शकत नाही, त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, वारंवार आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. परंतु पूर्णपणे प्रयत्न फसलाय. आता मात्र फलंदाज विश्वास पाटीलचा. धावसंख्या 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागली. ती धावफलकावरती शिवशक्ती खारघर संघाची. अरबाज शेखचा शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक सुरू आहे ते मात्र अरबाज शेख याच्याकडे पाहायला मिळतंय. विश्वास पाटील समोर आहे. धावसंख्या 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवशक्ती खारघर संघाची पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची आटलीकडा घेऊन शॉर्टलेग क्षेत्रामध्ये चाललाय. पुन्हा एकदा एक धाव मिळते ती मात्र फलंदाज विश्वास पाटीलला. 20 धावा धावफलकावरती लागल्यात त्या मात्र शिवशक्ती खारघर संघाच्या. येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय त्याचं धावतावर नायकासाठी घेऊन चालतोय. आज प्रथमच योगेश मडवी सिद्धी करवले त्यांच्याकडे. थँक्यू सो मच. विश्वास पाटील झालेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी स्वागत आहे. आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी सहर्ष स्वागत होतं. आपण पाहतो सामना बिग फाईट रंगतोय मैदानामध्ये. आजच्या रजनीमधला आपण पाहतो या ठिकाणी दुसरा सामना शिवशक्ती खारघर बनाम आरसीसी पेठ या 2 भराटी संघामध्ये. आणि दोन्ही संघ विचार केला तर एकाच विभागात दोन्ही मोठे संघ आमने सामने पाहायला मिळतात. नक्कीच पुन्हा एकदा मंचाकडे वळूया. मंचावरती मान्यवर एकनाथ शेठ म्हात्रे खुटारी यांचं आगमन झालंय. मी किसन शेठ नेरुळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभाचे एकनाथ शेठ म्हात्रे खुटारी यांचं स्वागत करायचं आहे.
एकनाथ शेठ म्हात्रे कुटारी यांचं स्वागत केलं जातं. किसन शेठ नेरुळकर यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. योगेश आपण धाबाला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धाबाचा पद्धती चेंडूला प्राप्त होतो. इस्लामिक सोड 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू आदळतो तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. अप्रतिम रनिंग करतो विकेट आणि या 2 धाबेच्या मध्येतील आपण पाहतो धाबा झाल्या त्या 22 धाबा 2 धाबा कंप्लीट झाल्या आतापर्यंत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो 4थी रात्र आणि हे 4थ्या रात्रीमध्ये आपण पाहतो 2000 धाबा कंप्लीट झाल्यात. पहिला सामना आम्ही पहिला मैदानामध्ये आपण पाहतो भाग घेतला पण तरुणचा पण जय हनुमान नावडे 2 बलाढ्य संघामध्ये मात्र जय हनुमान नावडे संघ तो सामना जिंकला. मात्र दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. आता तो चेंडू करण्याचा प्रयत्न चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर होता पण आमच्याकडे वळतात. अतिरिक्त धाबामध्ये दाखल धाबा आपण पातळीकडे 23 धाबा. तसेच योगेश आज रमेश म्हात्रे नावडे यांचा वाढदिवस आहे. तर रमेश म्हात्रे यांना माझ्याकडून आणि श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परंतु शुभेच्छा मी म्हणून दिल्यात ते विश्वास पाटीलनं या शेतकऱ्यांशी नक्कीच दरम्यान आमच्या सुनील लडकू पाटील किरवलीच्या या ठिकाणी उपस्थित होतात. मी भोलेनाथ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास त्यांचे स्वागत करावं. तसेच मोहम्मद इलियास आमचे तलोजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय रतन पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभासचे स्वागत करावं. तसेच अब्दुल हकीम या ठिकाणी उपस्थित झाल्यात. तर मी भालचंद्र पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभासचे त्यांचं स्वागत करावं. आणि सन्माननीय कांतीलाल कोटारकर नावडे या ठिकाणी उपस्थित झालं. तर मी रतन पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभासचे मान्यवरांचं स्वागत करावं. आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं स्वागत. आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सामना आपण पाहतो बिग पार्ट रंग मैदानामधील. आता स्पर्धा पाहिजे तर श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्रीडापद सांस्कृतिक कला मित्र मंडळ पेंदर एकता सोसायटी पेंदर आयोजित प्रकाश जगतातील नाईट स्पर्धेचं आयोजन बघत एक अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. एक अतिशय चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून जे सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. बिग बाय सामन्यानंतर 2 बलाढ्य संघ कारण शिवशक्ती कारगर संघ आणि RCC पेठ संघ आपण पाहतो मैदानामध्ये. आता RCC पेठ संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तर आतापर्यंत 4 षटक मार्गस्थ आतापर्यंत धाबा झाल्यात मात्र 29 धाबा. चला या ठिकाणी चेंडू द्यायचा. सन्मान्य अनंत भोईर पेंदरचे विजयवन भोईर साहेबांना विनंती करून आपण शुभास त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय अनंत भोईर या ठिकाणी मंचावरती उपस्थित होतात. त्यांचं स्वागत जीवन भोईर साहेबांना विनंती करेल आपण आपल्या शुभास करावं. तर या ठिकाणी आपण पाहतो थोडा आपली सामना थांबला पाहिजे थोडस सर नवीन चेंडू द्यायचा. चेंडू आले आतमध्ये 4 षटक मार्गस्थ धाबा झाला. त्यापर्यंत धाबा होतो आता धाबा झाला. त्यापर्यंत आपण पाहतो जबरदस्त सामना मैदानामध्ये आपण पाहतो. RCC पेठ बनाम शिवशक्ती कारगर हे 2 बलाढ्य संघामध्ये 2 मोठे संघ आपण पाहतो एकमेकां समोर आहेत. तर एकाच विभागातील 2 मोठे संघ एकाच एरियातील 2 मोठे भाग एकमेकां समोर पाहायला मिळतात. वाचिंग बिग पार्ट मॅच सामना अतिशय महत्वाचा आहे. तर एका बाजूला RCC पेठ संघ ज्याने आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. गोलंदाज गोरख भास्कर यावेळी फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 3 या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन विश्वास पाटील.
फलंदाज बाद होतो विश्वास पाटील सारखा विस्फोटक फलंदाज बाद झाला. विश्वास पाटील आतापर्यंत धावा दिल्या मैदानामध्ये 19 धावा 13 चेंडूमध्ये. सगळी फलंदाजी दाखवली कारण सलामीला गेलेला विश्वास पाटील यांना विश्वासानं केली दाखवली आहे. आता आपण पाहतो आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाल्या. नवीन फलंदाज अतुल मात्रे मैदानामध्ये शाखेमध्ये फलंदाज सुरेश पाटील अतुल मात्रेची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतात. शिवशक्ती गारगड संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप अतिशय मजबूत आहे. आता पाहूया चौथं षटक मार्ग गोरख भास्कर चेंडू हलक्यात क्लिक केला. एक पॉइंट रिटर्न मध्ये फक्त सिंगल आणि एका धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय धाबा झाले कदापर्यंत आतापर्यंत 30 धाबा 3 बाद 30 धाबा चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुरुवातीला आपण पाहिले तर अरबाज शेख यानं पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या होत्या 8 आणि त्याच्यानंतर जिसान शेखनं धाबा खर्च केल्या 3. त्याच्यानंतर अरबाज शेखनं पुन्हा एकदा 9 धाबा खर्च केल्या. म्हणजे सुरुवात अतिशय दमदार दाखवली या ठिकाणी आरसीसी पेठ संघाच्या गोलंदाजानं आणि सुरुवात मध्ये थोडीशी कमजोर दाखवली या कारगिल संघाच्या फलंदाजानं. थोडा फटका करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न दाखवला शॉटचं सिलेक्शन मिड विकेटच्या रिजन मध्ये दाखवलं. आता या फलंदाजाला फुटबॉलचा वापर दाखवला नाही. आतापर्यंत आपण पाहतोय चक्रावून सोडणारी गोलंदाजी या आरसीसी पेठ संघाने दाखवली आहे. आता आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळत नाही कारगिल संघाकडनं. फार अपेक्षा होती पाटीलकडनं मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळत नाही. फुटबॉलचा वापर केला मात्र लाईन पर्यंत पोहोचू शकला नाही. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो गोरख भास्कर याने दाखवली. सध्या षटकामध्ये आपण पाहतो तब्बल 10 खर्च केल्या होत्या. 9 एकूण 10 धाबा खर्च केले आणि 1 विकेट त्यानं संपादित केलं होतं. 4 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ की धाबा 3 बाद 30 धाबा. त्याच दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये सन्माननीय शंकर भाई साहेब पेंदरचंद उपस्थित झाले तर मी रोहिदास नेरुळकर यांना विनंती करेल आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय शंकर भाई साहेब या ठिकाणी उपस्थित होतात तर मी रोहिदास नेरुळकर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत करावं. आणि आपण आमचे सुनील पाटील सन्माननीय सुनील पाटील किरवलीच्या यांच्याकडे स्पर्धेला 5,000 रुपयाचं डोनेशन लागतात. त्याबद्दल त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. तर स्पर्धा म्हटली तर डोनेशन आणि मात्र अतिशय चांगलं आयोजन आहे मात्र अतिशय चांगला प्रतिसाद दिला जातात. अप्रतिम स्पर्धा अप्रतिम सामना देखील तेवढाच चांगला मैदानामध्ये पाहायला मिळतात. शिवशक्ती संघ 24 चेंडूमध्ये फक्त 30 धावा उभारतात. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला भिडकावून देतात. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाज बाद या ठिकाणी सूरज पाटील बॅक टू द पवेलियन. सांभारली आज मोठमोठे संघ मोठमोठे स्टार खेळाडू आम्ही पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये आम्ही उस्मान पटेलला पाहिला आणि पहिल्या सामन्यामध्ये आम्ही अजय कोहलीला पाहिला. तो सामना नावडे संघाने जिंकला. आता सुरू असलेला सामना आरसीसी पेठ विपक्ष शिवशक्ती कारगिल या 2 संघामध्ये थोडा फटका घेण्याचा प्रयत्न पहिला चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न थोडस खराब फलंदाजी दाखवली. तर सुरुवात या ठिकाणी कारगिल संघाने कमजोर केली. त्याच्यानंतर मिडल ऑर्डरचे फलंदाज यांनी देखील खराब परफॉर्मन्स दाखवला. त्यामुळे कारगिल संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. सुरुवातीपासून बघतो कारगिल संघाच्या फलंदाजावरती दबाव आला आणि आतापर्यंत त्याने दबावामध्ये फलंदाजी दाखवली. या अंतिम मोमेंटला स्लॉगोवरच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी दाखवेल. चेंडू लेगस्टंपच्या बाहेर आपण पाहतोय पंच आम्हाला दर्शवतात. सोयीचा इशारा येतो पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो एक अतिशय मोठा फलंदाज अभक नेरुळकर आपण पाहतो अतिशय चांगला खेळाडू आपण पाहतो. त्याच्या माध्यमातून मॅच चांगला खेळ पाहायला भेटला. आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये तेवढीच चांगली सोप भूमिका
बुलेन स्पोर्टवरती चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला. टर्न विथ बाउन्स आपण पाहतोय. सलग या फलंदाजानं 4 चेंडू डॉट केले. किती दबाव आहे, जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा दबाव फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये नेहमीच होतो. आणि आतापर्यंत 4 चेंडू या फलंदाजानं विशाल आपण पाहतो स्ट्राईक मध्ये थोडीशी चूक, स्मॉल मिस्टेक, कारण आमच्या स्कोर या ठिकाणी धावची अजून एक धक्का आपण पाहतो या ठिकाणी शिवशक्ती कारगर संघाला. पाहायला मिळेल. तर आज मात्र मान्यवरांची गर्दी आपल्याला मंचावरती दिसते. मान्यवर रमेश माळी साहेब खेरणे यांचा आम्ही सत्कार करण्यासाठी किसन देरुळकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते रमेश माळी यांचा स्वागत करायचं आहे. तसंच मी जीवन गणपत भोर यांना विनंती करतो की त्यांनी नितेश पाटील खारगर यांचा सत्कार करायचा आहे. जीवन गणपत भोर यांना विनंती असणार आहे की त्यांनी नितेश पाटील खारगर यांचा सत्कार करायचा आहे. तसेच प्रेक्षक गणेश जोशी जर आले असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. चलूया सामन्याकडे. 2 धावांची पेनल्टी लागली होती मात्र खारघर संघाला. 32 धावा केल्या होत्या योगेश, परंतु 2 धावांची पेनल्टी लागली. 2 धावांच्या पेनल्टीचा जर आपण विचार केला तर 32 मधून 2 गेले 30 राहिले, म्हणजे 31 धावांची गरज आहे. ती मात्र या RCC पेठ संघाला ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली ती ह्या RCC पेठ संघाकडून अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख
अतिशय तिखट मारा केला तो मात्र गोलंदाजांनी. मग अरबाज शेख असेल, जिशान शेख असेल किंवा गोरख वास्कर आणि अंतिम षटक तर अतिशय चांगलं हाताळलं मी म्हणेन नरेश कोळी या गोलंदाजांना, जो जुना जाणता अनुभवी गोलंदाज या RCC पेठ संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या पुढचा होणारा सामना मी विनंती करेन ते मात्र रोडपाली आणि जासई या दोन संघादरम्यान होणारा याच्या पुढचा सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांना हा पहिला शेवटचा कॉल आहे. त्यांनी तातडीनं नाणेफेकीसाठी मंचावर मार पडतोय. मात्र पुन्हा एकदा फलंदाज विवेक जोशी चेंडू खेळून काढला. मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं 5 धावा बलगवती लागल्या. त्या मात्र RCC पेठ संघाच्या अतिशय जबरदस्त सामना होईल असं आपण अशी आशा वर्तवली होती. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी झाली RCC पेठ संघाकडून त्या कारणास्तच धावसंख्या मात्र कमी पाहायला मिळाली. हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय बंटी जोशीनं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण. जर विचार केला असता ना योगेश या फलंदाजीने 4 धावा देखील घेतल्या असत्या, परंतु त्यांना माहिती आहे की धावसंख्या धावावरती कमी धावांचं लक्ष आहे. तर 3 धावा त्यांनी सहज पूर्ण केल्या आणि 3 धावांच्या मदतीनं 8 धावसंख्या धावा लावली ती ह्या RCC पेठ संघाची. सूरज पाटील पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार, त्याच्यानंतर 1 धाव, त्याच्यानंतर 3 धावा आणि चौथ्या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळते. ती ह्या RCC पेठ संघाला एका धावेच्या मदतीनं 9 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय तो हा RCC पेठ संघ. अतिशय मामा चांगला सामना आपण पहिल्या दिवशी पहिल्या रात्रीमध्ये देखील आपण मामा एक वक्तव्य केलं होतं की आज चांगला मोठा गट आहे, चांगले सामने पाहायला मिळतील. परंतु त्या दिवशी देखील आपल्याला चांगले सामने पाहायला मिळाले नाही. परंतु हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला. 2 क्षेत्राचे चेंडू मागे धावतायत. शेवटच्या क्षणी चेंडू अडवतात आणि 2 धावा मात्र पूर्ण करतो तो फलंदाज बंटी जोशी. 2 धावा मिळतात त्या बंटी जोशीला, 2 धावा मिळतात त्या पेठ संघाला. 2 धावांच्या मदतीनं दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय तो मात्र हा पेठ संघ 11 या धावसंख्येवरती. षटकातील शेवटचा चेंडू, पहिल्या P1च्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला, जबरदस्त फटका. चेंडू गेला तो मात्र सरळ 4 धावांसाठी. पुढचा होणारा सामना जासे आणि रोडपाली दोन्ही संघाचे संघनायक. रोडपाली संघाचा संघनायक इथं आलाय. जासे संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण तातडीनं समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. जासे संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे की आपण तातडीनं समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात त्या मात्र 15. हितेश पाटील यांचं लक्ष नाहीये स्कोरिंग वरती मामा, कारण त्यांना माहिती आहे की सामना थोडासा कंटाळवाणा सामना पाहायला मिळतो. परंतु तुमचं काम आहे स्कोरिंगचं, ते काम तुम्ही पूर्ण करा. बिनबाद 15 अशी धावसंख्या धावावरती लागली ती मात्र पहिल्या षटकाच्या संपल्यानंतर. दुसऱ्या षटक घेऊन आला गोलंदाज विश्वास पाटीलचा हा चेंडू अतिशय देखणा फटका. बॅकफुटवर गेलाय फलंदाज विवेक जोशी. बॅकफुटवर जाऊन चेंडूला पंच केलाय धावांसाठी. याच्या अगोदर सूरज पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता. त्याच्यानंतर मात्र विश्वास पाटील देखील पहिल्या चेंडू चौकार मारतोय. आता मात्र समजदारी क्रिकेट दाखवतोय तो हा फलंदाज विवेक जोशी. 1 धाव मिळते ती विवेक जोशीला आणि 1 धाव मिळते ती मात्र या पेठ संघाला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 20 वरती. शेखर पाटील स्कोरर आम्हाला जॉईन झाले, त्यांचं देखील अभिनंदन, त्यांचं देखील स्वागत आहे. गोलंदाज विश्वास पाटील. मी म्हणेन काय झालंय मामा या खारघर संघाला, फलंदाजी देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली नाही, गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली नाही. पहिला गोलंदाज सूरज पाटील ज्यानं 15 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत जर विचार केला विश्वास पाटीलचा तर 2 चेंडूमध्ये 5 धावा जमा केल्यात. पण तो हा चेंडू फटका लॉंग लेग सीमारेषे बाहेर, एक जबरदस्त षटकार.
दोन्ही संघाचे संघनायक इथं आलेत. मी मान्यवर दिनेश केनी साहेब पेठाल यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभाचे या सामन्याची नाणेफेक करायची आहे. त्याच्या पुढचा होणारा सामना जासे आणि बेलपाडा, माफ करा, जासे आणि रोडपाली या दोन संघादरम्यान हा सामना बाईकच्या स्वरूपामध्ये. धावा कशा येऊ देत, धावा येणं फार गरजेचं आहे. एका धाव्याची गरज आहे. मी म्हणेन या आयोजकांचा वेळ वाचवलाय तो या दोन फलंदाज विवेक जोशी आणि बंटी जोशीनं. जर आपण विचार केला तर तब्बल आतापर्यंत 10 चेंडूमध्ये हा सामना संपवलाय तो ह्या दोन फलंदाजांनी. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर या सामन्यामध्ये भाग घेतल्याबद्दल खारघर संघाचे हार्दिक आभार. रोडपाली संघ च्या नाणेफेक जिंकली. याच्या पुढचा होणारा सामना तो मात्र जासे आणि रोडपाली या दोन बलाढ्य संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तर येणाऱ्या सामन्यासाठी मी साई पाटील तुर्भे आणि आमचे समायोजन असोसिएशनचे अध्यक्ष संदीप मामा यांना विनंती करतो त्यांनी तातडीने समालोचन कक्षामध्ये यायचे. धन्यवाद.